मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मेघना म्हणते की पल्लवी, काय झालं, असं का बोलवलंस? अगं, जेवणाचीच तयारी करत होतो आम्ही. तेव्हा पल्लवी म्हणते की हो, पण जरा बोलायचं होतं तुमच्याशी. भावरी म्हणते की दुपारच्या जेवणामध्ये जे काही झालं त्यावरून मोठ्या जाऊबाई परत काही बोलल्या का तुला? हल्ली घरात जे काही घडत असतं त्यामुळे सतत काळजी वाटत असते मला. पल्लवी म्हणते की काळजी करण्याएवढं काही घडलं नाही आहे. मी ना जरा वेगळ्याच कामासाठी बोलवलं तुम्हाला. मला तुम्ही दोघी थोडी मदत कराल प्लीज? मेघना म्हणते अगं पल्लवी, प्लीज काय त्यात, हक्काने सांग. पल्लवी म्हणते की शांतनू माझ्यावर रागवले हे तर तुम्हाला माहीतच आहे. पण आज काहीही झालं तरी मला त्यांच्याशी बोलायचं आहे, म्हणून मी आज आमच्या रूममध्ये जाणार आहे. तेव्हा विभावरी म्हणते की अगं पण शांतनूने तर. तेव्हा पल्लवी म्हणते की हो, मला माहिती आहे की त्यांनी रूममध्ये यायला बंदी घातली आहे, पण तरीही मी जाणार आहे. मित्रांनो, आज आपल्या स्वाभिमान आर्मीचं लाईकचं टार्गेट असणार आहे 700 लाईक्स. तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक कराल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि कमेंट केलेल्या दर्शकांची नावे हे व्हिडिओच्या शेवटी दाखवण्यात येईल, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. इकडे प्रदीप तावडेच्या डोक्यावरचा कपडा काढतो. प्रदीप म्हणतो की तावडे साहेब, आज पुन्हा तुमच्यासाठी मेजवानी पाठवली आहे. जावई ना तुम्ही सूर्यवंशी कुटुंबाचे. प्रदीप त्याच्या साथीदारांना सांगतो की हात उघडा त्याचे आणि त्याला सांगतो की जे काही समोर आहे ना ते गुपचूप गिळायचं. प्रदीप तावडेच्या समोर खुर्चीवर बसतो आणि म्हणतो, आज मस्त झोपलो होतो पण याच्यावरती नजर ठेवायला यायला लागलं. नुसती कटकटे, डोक्याला ताप झालाय नुसता हा माणूस माझ्या. प्रदीप त्याच्या साथीदाराला म्हणतो की ये जगण्या, ही चावी घे, याचं जेवण झाल्यावर कुलूप आतून लावून टाक नेहमीसारखं, आणि ही चावी तुझ्याकडंच राहू दे, मी नंतर येतो. तेव्हा तो जगण्या म्हणतो पण मोठे साहेब सर. हा प्रदीप म्हणतो की त्यांना सांगण्याचा प्रश्नच येत नाही, तू जास्त शहाणपणा करू नकोस. जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर, येतो मी, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तो माणूस म्हणजे जगण्या चावी खिशात ठेवतो. त्याला चावी खिशात घालताना तावडे बघतो. नंतर ते दोघंही बाजूलाच मोबाईल बघत बसलेले असतात. तावडे मनात विचार करतो की या नरकातून सुटायचा हा एकमेव पर्याय आहे. पल्लवी इकडे विभावरी आणि मेघनाला म्हणत असते, अहो माझं काही ऐकूनच घेत नाही आहेत ते. मी समोर आले तर तरीही मला टाळून निघून जातात. मला रूममध्येही येऊ देत नाही, पण तरीही मी आज काही ऐकणार नाही आहे त्यांचं. आणि आज मी रूममध्ये जाणारच आहे. फक्त मी आतमध्ये गेले ना तर तुम्ही आमच्या रूमला बाहेरून लॉक लावा आणि मी सांगेल तोपर्यंत बाहेरून उघडू नका. तेव्हा विभावरी म्हणते की पल्लवी, तो चिडेल, रागवेल, तुमच्यात वाद होतील ग. पल्लवी म्हणते की आता वाद नाहीत, संवाद व्हावेत, म्हणूनच सगळे प्रयत्न करतीये विभा काकू. तेव्हा विभावरी म्हणते पण पल्लवी अगं मोठ्या जाऊबाई. पल्लवी म्हणते की हो, त्यांना जरा सांभाळावं लागणार आहे, म्हणून तर तुमच्या दोघींची मदत हवी आहे. प्लीज काहीही झालं ना तरी त्यांना आमच्या रूमकडे येऊ देऊ नका. प्लीज एवढं कराल ना माझ्यासाठी? विभावरी म्हणते अगं विचारतीयस काय, नक्की करू. तुमच्यातले वाद मिटावे, हे घर पुन्हा हस्तखेळतं व्हावं असं आम्हालाही वाटतं. काय मेघना? तेव्हा मेघना म्हणते पल्लवी, तू काहीच काळजी करू नको, आम्ही आहोत ना. तेव्हा पल्लवी दोघींनाही थँक्यू. मित्रांनो, आज आपल्या स्वाभिमान आर्मीचं लाईकचं टार्गेट असणार आहे 700 लाईक्स. तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक कराल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि कमेंट केलेल्या दर्शकांची नावे हे व्हिडिओच्या शेवटी दाखवण्यात येईल, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. इकडे जगण्या आणि त्याचा साथीदार दोघंही इयरफोन्स घालून बिझी असतात. त्यांचं तावडेवर अजिबात लक्ष नसतं आणि तावडे ह्याच गोष्टीचा फायदा घेणार असतो. तावडे जेवणाचं ताट खाली ठेवतो आणि पाणी प्यायचं नाटक करतो. तावडे त्याचे पाय सोडतो आणि उभा राहतो. शेजारीच पडलेली टोकरी तो उचलतो आणि त्यातल्या एका माणसाला तो टोकरी मारतो. दुसरा देखील माणूस त्याच्याशी लढायला तयार होतो, तो त्याला देखील खाली पाडतो. दोघांनाही टोकरीने मारून खाली पाडतो. दोघंही बेशुद्ध होतात. तावडे त्या माणसाच्या खिशातून चावी काढतो आणि म्हणतो की तावडेला मारता काय, आणि तो तिथून निघून जातो. इकडे पल्लवी तिच्या रूममध्ये जाते तेव्हा शांतनू झोपलेला असतो. पल्लवी विभावरी आणि मेघनाला दरवाजा बाहेरून लावायला सांगते. विभावरी आणि मेघना बाहेरून दरवाजाला लॉक करून घेतात आणि मग त्या दोघी तिथून निघून जातात. इकडे तावडे पळून रस्त्यावर येतो.
रस्त्यावरून एक माणूस चाललेला असतो. तो त्याच्याकडे पैसे मागतो, पण तो माणूस येडा समजून तिथून निघून जातो. पण तावडेला खूप मारलेलं असतं. तो जेवलेलाही नसतो, त्यामुळे त्याचा सारखा तोल जात असतो. तो खाली रस्त्यावर पडून जातो. इकडे पल्लवी शांतनूजवळ येऊन बसते. त्याच्या अंगावर पांघरूण घालते. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि मग हळूवार शांतनूच्या डोक्यावर किस करते. इकडे पुन्हा 2 माणसं बसलेले असतात. तावडे त्यांच्याकडे येत असतो, पण त्याला नीट चालताही येत नसतं. तो त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याकडे पैसे मागायला सुरुवात करतो. तेव्हा त्यातला एक माणूस म्हणतो की कशाला पाहिजे रे पैसे? तेव्हा तावडे म्हणतो की पैसे पाहिजेत, पैसे नाही आहेत माझ्याकडं, थोडं पाणी तरी द्या मला. मग तो माणूस त्याला पाण्याची बाटली देतो, पण ती बाटली रिकामी असते. तावडे पाणी प्यायला जातो, पण त्यातून काही पाणीच येत नाही. मग ते माणसं हसत बसतात. तावडेला खूप वैताग होतो. तो रागाने म्हणतो की या सूर्यवंशींनी वाट लावली आहे माझी. भीक मागायची वेळ आणली आहे माझ्यावर. आता हा तावडे काय करतो ना ते बघाच. जोऱ्याने सूर्यवंशी असं ओरडतो आणि पुन्हा एकदा जमिनीवर पडतो. तावडे तसाच सरकत सरकत जाऊन एका भिंतीचा आधार घेतो आणि तिथेच बसतो. इकडे पल्लवी शांतनू झोपलेला असल्यामुळे जायला निघते. तेवढा शांतनू पल्लवीचा हात पकडतो. शांतनू झोपेत म्हणत असतो की का जातीयस, आहेस ना तू? ते ऐकून पल्लवीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते की हो, आहे मी. मग ती शांतनूचा हात हातात घेऊन तशीच बेडच्या खाली झोपी जाते. सकाळ होते. पल्लवीचा हात शांतनूच्या मानेखालीच असतो. शांतनू झोपेत पल्लवीच्या हाताला किस देखील करतो. पल्लवीसुद्धा गाढ झोपलेली असते. शांतनूला जाग येते. शांतनू तिचा जोऱ्याने हात बाजूला फेकतो आणि तटक उठतो आणि दरवाजा उघडायला जातो, पण दरवाजा बाहेरून लॉक असल्यामुळे उघडत नाही. तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनू दार नाही उघडणार. शांतनू म्हणतो की का? तेव्हा पल्लवी म्हणते कारण बाहेरून लावलंय. पल्लवी म्हणते की हो, विभा काकूंनी ते दार. तेव्हा शांतनू म्हणतो की म्हणजे हा काय प्रकार आहे नक्की? दार कशासाठी बंद केलंय? तेव्हा पल्लवी म्हणते की मीच सांगितलंय. तेव्हा शांतनू ओरडतो आणि म्हणतो की मी सांगितलं होतं ना तुला रूममध्ये यायचं नाही म्हणून, मग का आली आहेस इथे? तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनू एकदा तरी माझं म्हणणं ऐकून घ्या. तेव्हा शांतनू म्हणतो की काही ऐकायचं नाही आहे मला बाहेर जायचं आहे. असं म्हणून तो पुन्हा दरवाजाकडे जातो, पण दरवाजा काही उघडत नसतो. पल्लवी म्हणते की तुम्हाला माझ्यासोबत रूममध्ये थांबायलाही त्रास होतोय का? शांतनू रागाने त्याचा मोबाईल हातात घेतो. तेव्हा पल्लवी मोबाईल हिसकावून घेते आणि म्हणते की शांतनू प्लीज, बघा कोणालाही फोन लावायची गरज नाही आहे, आपण दोघं सॉल्व करूयात. तेव्हा शांतनू म्हणतो की तुझा काय हट्टीपणा आहे ते मला कळतच नाही. मी तुला सांगितलं होतं ना तुझ्याशी बोलायचं नाही आहे मला म्हणून. मग पल्लवी म्हणते की ठीक आहे, दोघांनीही गप्प राहूयात, काहीच करायला नको, इथंच थांबूयात दिवसभर. मग पल्लवी बेडवर जाऊन बसते. इकडे जगण्या आणि त्याच्या साथीदाराला शुद्ध येते. त्यात जगण्या प्रदीपला फोन करतो. तेव्हा प्रदीप झोपलेला असतो. प्रदीप फोन घेतो आणि म्हणतो की काय रे सकाळी सकाळी फोन केला? तेव्हा जगण्या म्हणतो की साहेब तो इथं नाही आहे, म्हणजे असं झालं तसं झालं. प्रदीप म्हणतो काय झाले ते नीट तर सांग. तेव्हा जगण्या सांगतो की तावडे पळाला इथून. हे ऐकून प्रदीपच्या तोंडचं पाणीच पळतं. तो म्हणतो की काय सांगतोस गाढवा? अरे तू नीट सांग काय झालंय ते. जगण्या घडलेला सगळा प्रकार प्रदीपला सांगतो. तो सांगतो की आणि साहेब शुद्ध आल्यावर बघितलं तर तावड्या गायब होता. प्रदीप म्हणतो की तू काही कामाचा नाही आहे, तुला हकलूनच दिलं पाहिजे. प्रदीप म्हणतो की तू मोठ्या साहेबांना काही बोलला नाही आहेस ना? तेव्हा जगण्या म्हणतो की नाही साहेब, पहिला फोन तुम्हालाच केला. प्रदीप म्हणतो मग आता कोणाला काही सांगायची गरज नाही आहे, मी बघून घेतो. तेव्हा जगण्या म्हणतो की साहेब येताना चावीही घेऊन घ्या, कारण तो तावड्या मला मारून चावी घेऊन गेलाय आणि त्याने बाहेर टाळा मारलाय. तेव्हा प्रदीप म्हणतो की तुझ्यावर जबाबदारी देऊन तुला चावी दिली होती ना तिकडे, आणि तू काय केलंस हे, चल फोन ठेव. असं म्हणून प्रदीप रागाने फोन ठेवतो आणि म्हणतो की आता ह्या तावड्याला शोधायचं कुठे? चावी घेऊन पळून गेलाय म्हणजे चावीवाल्याला गोडाऊनमध्ये घेऊन जावं लागेल. रे बापरे, दादा आता मला मारूनच टाकतील. इकडे प्रदीप दार उघडायला जातो. तेवढ्यात मोठे काका तिथे आलेले असतात. मोठे काकांना बघून प्रदीप खूप घाबरतो. तेव्हा मोठे काका म्हणतात की काय रे, काय झालं प्रदीप, एवढ्या घाईत निघालायस कुठे? तेव्हा प्रदीप ततममपप करायला लागतो. तो विचारतो की काय झालंय?
तेव्हा प्रदीप म्हणतो की काही नाही दादा, मी गोडाऊनमध्येच चाललो होतो. काल तुम्ही म्हणालात ना की तावडेवर लक्ष ठेव म्हणून चाललोय मी. तेव्हा मोठे काका म्हणतात की अरे वा, म्हणजे तू माझा शब्द खाली पडू देत नाहीस. खरंच बरं वाटलं ऐकून. जा जा, छान आहे छान आहे. प्रदीप तिथून जायला निघतो तेवढ्यात मोठे काका म्हणतात की थांब, एवढा घाबरलायस कशासाठी? थरथरतोय का एखादा घोटाळा उघड झाल्यासारखा? तेव्हा प्रदीप म्हणतो की घोटाळा नाही, घोटाळा कसला हो मोठे दादा? ते काय ना, लहानपणापासून तुमच्याबद्दल आदर आहे ना मला, आणि मग भीती वाटते ना मला तुमची. तेव्हा मोठे काका म्हणतात की मी दिलेल्या सूचना जर तू नीट पाळशी तर मी कशाला रागवेल तुझ्यावर. जा जा, अगदी पहिल्यांदा न सांगता तू काहीतरी काम करतोयस, त्यात अडथळा कशाला? जा तू. असं म्हणून प्रदीप तिथून निघून जातो. इकडे तावडे पाणी पाणी करत असतो. तर त्याला जाग येते आणि तू मोठ्याने सूर्यवंशी असं ओरडतो. म्हणतो की आज काही झालं तरी सूर्यवंशींच्या घरात घुसणार आहे मी. हा तावडे काय आहे, आज मी त्याला दाखवूनच देणार आहे. आता याचं पितळच उघडं करणार आहे मी. इकडे मोठी आई हॉलमध्ये येते आणि म्हणते की नाश्त्याला कोणीच आलं नाही, शांतनूही दिसत नाही, रवीही नाही, गेले कुठे सगळे? त्यात विभावरी आणि मेघना तिकडून येत असतात. मोठ्या आईला बघून त्या घाबरतात. मोठी आई शांतनूच्या रूमकडे जायला निघते तेवढ्यात विभावरी त्यांना आवाज देते. ती म्हणते की मोठे जाऊबाई, तुम्हाला काही हवंय का? मोठी आई म्हणते की नाश्त्याला कोणी आलं नाही, तो त्याच्या खोलीतच आहे बहुतेक, मी आले त्याला बोलवून. तेव्हा विभावरी म्हणते तुम्ही का जाताय? हे काय, त्याच्यासाठीच दूध आणि फळं घेऊन चालली आहे. तेव्हा मोठी आई म्हणते की हो का, आण, मीच घेऊन जाते. तेव्हा विभावरी म्हणते की नको नको, मीच नेते. त्याची ना काहीतरी ऑनलाईन मीटिंग चालू आहे, त्यामुळं आवाज न करता ठेवावं लागेल ना. सही तुम्हाला बोलता नाही येणार त्याच्याशी, त्यामुळे कशाला उगीच त्रास घेता. तेव्हा मोठी आई म्हणते की हो का, बरं बरं. पल्लवी कुठे आहे? ती म्हणते की कुठे असणार, आदितीच्याच रूममध्ये ना, बसली असेल गप्पा मारत. दुसरे उद्योग काय आहेत तिला? तेव्हा मेघना म्हणते की नाही मोठी आई, ती माझ्या रूममध्ये घटासाठी माळ करते आणि ती नाश्ता नाही करणार ना, उपास आहे तिचा. तेव्हा मोठी आई म्हणते की उपास कसला, नाटकं असतील तिची. ती म्हणते की हे बघ, खोलीत चालली आहे, माझा नाश्ता खोलीतच पाठव. आणि मग मोठी आई तिथून जायला निघते, थांबते आणि म्हणते की विभावरी, शांतनूसाठी फळं आणि दूध का घेऊन चालली आहेस? नाश्त्याला दुसरं काही बनवलं नाही? तेव्हा विभावरी म्हणते की हो बनवलंय ना, पण शांतनूचा नवरात्रीचा उपवास आहे. तेव्हा मोठी आई म्हणते की बरं बरं जा. मोठी आई मनात म्हणते की ही पल्लवी उपवास करते म्हणून हा शांतनूही उपवास करतोय, याची तिच्याबद्दलची ओढ कमीच होत नाहीये. काय करू मी आता? आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की पल्लवी शांतनूला म्हणते, शांतनू, तुमची ही अस्वस्थता कमी व्हावी, तुमची आणि तुमच्या आईची भेट व्हावी, हे कदाचित देवाच्याच मनात असेल. तुम्ही एकदा त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करा ना. तेव्हा शांतनू एकदम मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो की बस झालं बस झालं, त्या बाईला कधी मी माझी आई म्हणूच शकत नाही. तेव्हा पल्लवी म्हणते की अहो असं काय करताय? तेव्हा शांतनू म्हणतो की एक शब्दही बोलू नकोस. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जरा लेंग्दी असल्यामुळे आज प्रत्येकाची नावं वाचणं शक्य नाही आहे. तरीही तुम्ही कालच्या एपिसोडमध्ये कमेंट करून भरपूर प्रतिसाद दिल्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. अशीच तुमची साथ कायम सोबत असू द्यात.